गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण 300 पेक्षा जास्त डेली यूज सेंटेन्स बघणार आहोत, जे की तुम्ही घरी बसल्या इंग्रजी बोलण्यासाठी खूप यूजफुल असणार आहे. मी उद्या येईन. आय विल कम टुमॉरो. आय विल कम टुमॉरो. मी जात आहे. आय एम गोईंग. आय एम गोईंग. मी जात होतो. आय वॉज गोईंग. आय वॉज गोईंग. मी जाईन. आय विल गो. आय विल गो. तुला मेहनत करायला पाहिजे. यू शुड वर्क हार्ड. यू शुड वर्क हार्ड. इकडे लक्ष दे किंवा इकडं लक्ष केंद्रित कर. फोकस हिअर. फोकस हिअर. काय होत आहे? व्हॉट्स हॅपनिंग. व्हॉट्स हॅपनिंग. काही होत नाही आहे. तुम्ही सिंपल म्हणताय की काही होत नाही आहे. नथिंग इज हॅपनिंग. नथिंग इज हॅपनिंग. तू कुठे आहेस? वेअर आर यू. वेअर आर यू. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तू कुठे होतास, वेअर वर यू. वेअर वर यू पास्टमध्ये. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तू काय करत होतास, पास्टमध्ये बोलायचं असेल तर सिंपल म्हणा, व्हॉट वर यू डुईंग. व्हॉट वर यू डुईंग. मी माझं काम करत आहे. आय एम डुईंग माय वर्क. आय एम डुईंग माय वर्क. तू हे करू शकतो का? कॅन यू डू धिस. कॅन यू डू धिस. मी हे करू शकत नाही. आय कांट डू धिस. आय कांट डू धिस. तुम्ही कुठे राहता किंवा तू कुठे राहतो? वेअर डू यू लिव. वेअर डू यू लिव. तू कुठे होतास? वेअर वर यू. वेअर वर यू. तू कुठला आहेस म्हणजे तुझं गाव कोणतं? वेअर आर यू फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम. मी येत आहे किंवा सिंपल मी येतोय, दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. आय एम कमिंग. आय एम कमिंग. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की तुम्ही येत आहात का, तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल इंट्रोगेटिव्ह, तर सिंपल म्हणा, आर यू कमिंग. आर यू कमिंग म्हणजे तुम्ही येत आहात का. मला खोटं बोलू नकोस. डोंट लाय टू मी. डोंट लाय टू मी. किंवा सिंपल याला तुम्ही असंही म्हणू शकता, डोंट टेल मी लाय. डोंट टेल मी लाय. तोंड सांभाळून बोल. माइंड युअर लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज. काय मूर्खपणा आहे. व्हॉट नॉनसेन्स. व्हॉट नॉनसेन्स. किती लाजिरवाणी. व्हॉट अ सेम. व्हॉट अ सेम. मला कारण समजू शकेल का. तुम्ही क्वेश्चन करताय की मला कारण समजू शकेल का. सिंपल म्हणा, मे आय नो द रिझन. मे आय नो द रिझन. रिझन म्हणजे कारण. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का. आर यू रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. आर यू रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. संकोच करू नकोस. डोंट हेजिटेट. डोंट हेजिटेट. मला लाजवू नकोस. डोंट एम्बॅरेस मी. डोंट एम्बॅरेस मी. मी गंमत करत आहे. बऱ्याचदा आपण सेंटेन्स बोलतो की अरे मी गंमत करत आहे. आय एम किडिंग. आय एम किडिंग किंवा सिंपल याला असंही म्हणा, आय एम जस्ट किडिंग. आय एम जस्ट किडिंग. तुला लाज वाटली पाहिजे. यू शुड बी असेम्ड. यू शुड बी असेम्ड. समजण्याचा प्रयत्न कर. ट्राय टू अंडरस्टँड. ट्राय टू अंडरस्टँड. तू काय शोधत आहेस? व्हॉट आर यू लुकिंग फॉर.
व्हॉट आर यू लुकिंग फॉर? लवकर कर. हरी अप. हरी अप. खाली बस. सिट डाऊन. सिट डाऊन. उभा राहा. स्टँड अप. स्टँड अप. ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. इट्स नॉट अ बिग डील फॉर मी. इट्स नॉट अ बिग डील फॉर मी. प्रकरण आणखी ताणू नकोस. बऱ्याचदा आपण म्हणतो की बाबा प्रकरण आणखी ताणू नकोस किंवा विषय अजून ताणून धरू नकोस. तशा प्रकारे सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा. डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर. डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर. डोंट स्ट्रेच द मॅटर फर्दर म्हणजे प्रकरण आणखी ताणू नकोस. काळजी करू नकोस. ही काही मोठी गोष्ट नाही. डोंट वरी. इट्स नॉट अ बिग डील. डोंट वरी. इट्स नॉट अ बिग डील. यात माझी चूक काय? व्हॉट्स माय फॉल्ट इन इट. व्हॉट्स माय फॉल्ट इन इट म्हणजे यात माझी चूक काय? गोंधळ करू नकोस. डोंट मेक अ नॉईज. डोंट मेक अ नॉईज. भांडण करू नकोस. डोंट फाईट. डोंट फाईट. तू कोण आहेस? हू आर यू. हू आर यू. तिथे कोणी आहे का? इज समवन देअर. इज समवन देअर. तू विश्वासपात्र नाहीस म्हणजे तू विश्वास करण्यासारखा नाहीस. यू आर नॉट रिलायबल. यू आर नॉट रिलायबल. रिलायबल म्हणजे विश्वासपात्र किंवा विश्वासार्थ अशा प्रकारे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो विश्वासपात्र नाही. ही इज नॉट रिलायबल. ही इज नॉट रिलायबल. माझ्या सोबत ये. कम विथ मी. कम विथ मी. खोटं बोलू नकोस. डोंट टेल अ लाय. डोंट टेल अ लाय. आपण बऱ्याचदा म्हणतो जास्त हुशार बनू नकोस. तसं सेंटेन्स आहे. डोंट बी क्लेवर. डोंट बी क्लेवर. मुद्द्यावर या किंवा मुद्द्याचं बोल. कम टू द पॉइंट. कम टू द पॉइंट. मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग. आय एम ट्राईंग. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की मी प्रयत्न करेन. सिंपल म्हणा. आय विल ट्राय. आय विल ट्राय. तुम्ही प्रयत्न केला का? तुम्ही क्वेश्चन करता याच्यामध्ये की तुम्ही प्रयत्न केला का? डिड यू ट्राय. डिड यू ट्राय. तो अंघोळ करत आहे. ही इज टेकिंग अ बाथ. ही इज टेकिंग अ बाथ. मी बाजारात जात आहे. आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. म्हणून मी त्याला मारलं. बऱ्याचदा असे आपण बोलतो की म्हणून मी त्याला मारलं. त्यानं काहीतरी केलं म्हणून मी त्याला मारलं. अशा प्रकारे म्हणून मी त्याला मारलं असं सेंटेन्स आहे. दॅट्स वाय आय बीट हिम. दॅट्स वाय आय बीट हिम. तसंच म्हणून मी जात आहे. तशाच प्रकारचं सेंटेन्स आहे. दॅट्स वाय आय एम गोईंग. दॅट्स वाय आय एम गोईंग. म्हणून यासाठी तुम्हाला दॅट्स वायचा यूज करायचा आहे. म्हणून मी तुला विचारत आहे. दॅट्स वाय आय एम आस्किंग यू. दॅट्स वाय आय एम आस्किंग यू. काय चाललंय? व्हॉट्स गोईंग ऑन. व्हॉट्स गोईंग ऑन. काय झालं? बऱ्याचदा म्हणतो अरे काय झालं. तसं सेंटेन्स. व्हॉट्स द मॅटर. व्हॉट्स द मॅटर. तुम्ही काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही काय विचार करत आहात? व्हॉट आर यू थिंकिंग. व्हॉट आर यू थिंकिंग म्हणजे तुम्ही काय विचार करत आहात? तू केव्हा आलास? व्हेन डिड यू कम. व्हेन डिड यू कम. तुला काय पाहिजे?
What do you want? What do you want? आज सुट्टी आहे. Today is holiday. Today is holiday. आता मी काही बोलू का? तुम्ही म्हणता की आता मी काही बोलू का? May I say something now? May I say something now? कृपया हळू बोला. Please speak slowly. Please speak slowly. ती तुझ्यासारखी दिसते. She looks like you. She looks like you. तू केव्हा आलास? When did you come? When did you come? आम्ही कोचिंगला जात आहोत किंवा आम्ही ट्यूशनला जात आहोत. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. आय एम गोइंग टू कोचिंग. आय एम गोइंग टू कोचिंग. आता जर तुम्हाला ट्यूशनला म्हणायचं असेल तर कोचिंगच्या जागी ट्यूशन ठेवायचं आहे. मी माझ्या रूममध्ये आहे. आय एम इन माय रूम. आय एम इन माय रूम. मी माझ्या घरात आहे. आय एम इन माय हाऊस. आय एम इन माय हाऊस. ज्यांना जे प्रिपोजिशन आहेत इन, ऑन, ॲट, हे जर प्रिपोजिशन जमत नसतील तर त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही बघायचे आहेत. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. मी आत येऊ का? मे आय कम इन. मे आय कम इन. तू उभा का आहेस? वाय आर यू स्टँडिंग. वाय आर यू स्टँडिंग. मी वर्गात बसलो आहे. आय एम सिटिंग इन द क्लास. आय एम सिटिंग इन द क्लास. जाण्याची गरज नाही. देअर इज नो नीड टू गो. देअर इज नो नीड टू गो म्हणजे जाण्याची गरज नाही. देअर इज नो नीड टू गो. फोन येत आहे. द फोन इज रिंगिंग. द फोन इज रिंगिंग. मला रागात आणू नकोस. डोंट मेक मी अँग्री. डोंट मेक मी अँग्री म्हणजे मला रागात आणू नकोस. डोंट मेक मी अँग्री. चिंता करू नकोस. डोंट वरी. डोंट वरी. डोंट वरी. तू कुठून आलास? वेअर हॅव यू कम फ्रॉम. वेअर हॅव यू कम फ्रॉम. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. आय डिडंट एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. मी घाईत आहे. आय एम इन हरी. आय एम इन हरी किंवा आय एम इन हेस्ट असंही म्हणू शकता. तू काय म्हणालास? व्हॉट डिड यू से. व्हॉट डिड यू से. घाबरू नकोस. डोंट पॅनिक. डोंट पॅनिक. जे झालं ते झालं. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स म्हणजे जे झालं ते झालं. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. तो झोपला होता. ही वॉज अस्लीप. ही वॉज अस्लीप. मला तुझा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. फालतू बोलू नकोस. डोंट टॉक नॉनसेन्स. डोंट टॉक नॉनसेन्स. यात विशेष काय? व्हॉट्स सो स्पेशल इन इट. व्हॉट्स सो स्पेशल इन इट. माझ्याजवळ रोख रक्कम नाही किंवा माझ्याजवळ नगद रक्कम नाही. आय डोंट हॅव एनी कॅश. आय डोंट हॅव एनी कॅश. यात रडण्यासारखं काय किंवा सिंपल रडण्यासारखं काय आहे? दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. सिंपल म्हणा. व्हॉट्स देअर टू क्राय. व्हॉट्स देअर टू क्राय. तू माझ्यावर रागत आहेस का? आर यू अँग्री विथ मी. आर यू अँग्री विथ मी. मी एक गोष्ट सांगू का? डू आय से वन थिंग. डू आय से वन थिंग. मी नक्की येईन. आय विल कम फॉर शुअर. आय विल कम फॉर शुअर. जास्त हसू नकोस.
डोंट लाफ टू मच. डोंट लाफ टू मच. मी शब्दाचा पक्का आहे. आय एम पर्सन ऑफ वर्ड. आय एम पर्सन ऑफ वर्ड. तुझी इतकी हिम्मत. हाऊ डेअर यू. हाऊ डेअर यू. आज पाऊस पडू शकतो. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे. मला कोणाला भेटायचं आहे किंवा कोणाला मला भेटायचं आहे. हू वॉन्ट्स टू मीट मी. हू वॉन्ट्स टू मीट मी. तुझ्या सवयी सुधार. मेंड युअर वेज. मेंड युअर वेज. तो खूप सुस्त आहे किंवा तो खूप आळशी आहे. ही इज व्हेरी स्लगिश. ही इज व्हेरी स्लगिश. स्लगिश म्हणजे काय? आळशी, सुस्त, ज्याला काम वगैरे करावं वाटत नाही, अशा अर्थाने स्लगिशचा तुम्हाला यूज करायचा आहे. इथून निघून जा. गो अवे फ्रॉम हिअर. गो अवे फ्रॉम हिअर. हा तुझा अंतिम निर्णय आहे का किंवा हा तुझा शेवटचा निर्णय आहे का? इज धिस युअर फायनल डिसिजन. इज धिस युअर फायनल डिसिजन. फायनल डिसिजन शेवटचा निर्णय. हे त्यांचं प्रकरण आहे की हे त्यांचा विषय आहे. इट इज देअर म्युच्युअल मॅटर. इट इज देअर म्युच्युअल मॅटर. किंवा हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे, असंही हे असू शकतं. तुझ्याकडे मोबाईल आहे का? डू यू हॅव अ मोबाईल. डू यू हॅव अ मोबाईल. मी तुला काही विचारत आहे. आय एम आस्किंग यू समथिंग. आय एम आस्किंग यू समथिंग. मामला बिघडला आहे किंवा विषय बिघडला आहे किंवा विषय चिघळला आहे. कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये असंच म्हणायचं आहे. कसं? द मॅटर हॅज बिकम सिरियस. द मॅटर हॅज बिकम सिरियस. तुला काही बोलायचं आहे का? डू यू वॉन्ट टू से समथिंग. डू यू वॉन्ट टू से समथिंग. तो माझा भाऊ आहे. ही इज माय ब्रदर. ही इज माय ब्रदर. हे माझे पुस्तक आहेत. दीज आर माय बुक्स. दीज आर माय बुक्स. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की ते माझे पुस्तक आहेत, तर सिम्पल म्हणा दोज आर माय बुक्स. दोज आर माय बुक्स. काहीच दीज आणि दोजमध्ये जर कन्फ्युजन होत असेल, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो बघायचा आहे. तुम्हाला सगळं कन्फ्युजन दूर होईल. तुम्ही ऑफिसला कसे जाता? हाऊ डू यू गो टू ऑफिस. हाऊ डू यू गो टू ऑफिस. हे काम करणं म्हणजे मुलांचा खेळ नाही किंवा हे काम करणं म्हणजे काही मुलांचा खेळ नाही किंवा सोपं नाही, असं कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. सिम्पल म्हणा डुईंग दिस वर्क इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. डुईंग दिस वर्क इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. तुमची ही बोलण्याची पद्धत आहे का? इज धिस द वे यू टॉक. इज धिस द वे यू टॉक. ही माझी घडी आहे. धिस इज माय वॉच. धिस इज माय वॉच. मुंबईचं हवामान कसं आहे? हाऊ इज द वेदर इन मुंबई. हाऊ इज द वेदर इन मुंबई. आता मी इथे मुंबई घेतला आहे. तुम्हाला ज्याही सिटीचं विचारायचं आहे ते सिटीचं इथे नाव लिहायचं आहे मुंबईच्या जागी. तुझ्या वडिलांचं वय किती आहे? हाऊ ओल्ड इज युअर फादर. हाऊ ओल्ड इज युअर फादर. मी ही टिप्पणी केली नाही. आय डिडंट मेक दिस रिमार्क. आय डिडंट मेक दिस रिमार्क. असा अपमान कोणीही सहन करू शकत नाही. नोबडी कॅन बिअर सच अन इन्सल्ट. नोबडी कॅन बिअर सच अन इन्सल्ट. तुला इथे पोहोचायला किती वेळ लागेल? हाऊ लाँग विल यू टेक टू रीच हिअर. हाऊ लाँग विल यू टेक टू रीच हिअर. जवळजवळ 10 किलोमीटर. अबाउट 10 किलोमीटर. अबाउट 10 किलोमीटर. ती तुझ्यावर खूप खुश आहे. आपण मराठीत म्हणतो ना, अरे ती तुझ्यावर खूप खुश आहे, तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सिम्पल म्हणा सी इज व्हेरी हॅपी विथ यू. सी इज व्हेरी हॅपी विथ यू. मला मुंबईला जायचं आहे.
म्हणजे तुम्हाला जाणे गरजेचंच आहे. मला मुंबईला जायचं आहे, तुम्ही सांगताय सरळ. आय हॅव टू गो टू मुंबई. आय हॅव टू गो टू मुंबई. तो माझा दूरचा नातेवाईक आहे. ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह. ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह. डिस्टंट रिलेटिव्ह म्हणजे काय? दूरचा नातेवाईक. मला झोप येत आहे. आय एम फीलिंग स्लीपी. आय एम फीलिंग स्लीपी. तुला कोणता चित्रपट पाहायला आवडेल? विच मूवी वुड यू लाईक टू वॉच? विच मूवी वुड यू लाईक टू वॉच? किंवा तुला कोणतं गाणं सर्वात जास्त आवडतं? कशाही प्रकारे क्वेश्चन करू शकता तुम्ही. विच सॉन्ग डू यू लाईक टू मोस्ट? विच सॉन्ग डू यू लाईक टू मोस्ट? माझ्या भावाला त्याचं काम पूर्ण करावं लागेल किंवा माझ्या भावाला त्याचं काम पूर्ण करायचं आहे. माय ब्रदर हॅज टू कम्प्लीट हिज वर्क. माय ब्रदर हॅज टू कम्प्लीट हिज वर्क. राम कधी अभ्यास करतो? व्हेन डज राम स्टडी? व्हेन डज राम स्टडी? तुला राम कधी दिसला किंवा तू रामला कधी बघितलं? व्हेन डिड यू सी राम? व्हेन डिड यू सी राम? ही गोष्ट तुझ्यापर्यंतच ठेव किंवा हे जे सिक्रेट आहे तुझ्यापर्यंत ठेव, असं सेंटेन्स. कीप इट अप टू युअर सेल्फ. कीप इट अप टू युअर सेल्फ. रामला इथे यावं लागेल. राम हॅज टू कम हिअर. राम हॅज टू कम हिअर. मी जातो. आय गो. आय गो. मीची इंग्लिश काय आहे? आय. जाणे गो. आय गो. मी जातो. मी गेलो. आय वेंट. आय वेंट. मीची इंग्लिश आय आणि जाण्याची गेलो वेंट सेकंड फॉर्म पास्ट सेंटेन्स आहे. मी जाईन. आय विल गो. आय विल गो फ्युचरचं सेंटेन्स आहे. फ्युचरमध्ये विल सोबत फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. तसं जर तुम्हाला हे सेंटेन्स जर नेगेटिव्ह बोलायचं असेल की मी जात नाही, आय डू नॉट गो. आय डू नॉट गो किंवा आय डोंट गो. आय डोंट गो. इथे सुद्धा तुम्हाला फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे. फक्त इथे तुम्हाला डू नॉट किंवा डज नॉट घ्यायचं आहे. आता जसंच तुम्हाला म्हणायचं असेल की मी गेलो नाही, पास्टमध्ये आपण नेगेटिव्ह सेंटेन्स बनवतो. मी गेलो नाही. मी गेलो नाही म्हणजे जाण्याची क्रिया झाली नाही असं तुम्ही. आय डिड नॉट गो. आय डिड नॉट गो किंवा आय डिंट गो. आय डिंट गो. डिंट म्हणजे काय? डिड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डिंट. मी तिथे जातो. अगेन प्रेझेंटचे सेंटेन्स. आय गो देअर. आय गो देअर. गो म्हणजे जाणे, देअर म्हणजे तिथे. आय गो देअर. मी तिथे जातो. मी तिथे गेलो. पास्ट सेंटेन्स. आय वेंट देअर. आय वेंट देअर. गोचं सेकंड फॉर्म वेंट आहे. मी तिथे जाईन. आय विल गो देअर. आय विल गो देअर. फ्युचरचं सेंटेन्स. फ्युचरसोबत फर्स्ट फॉर्म विल गो. बरोबर. देअर म्हणजे तिथे माहितीच आहे तुम्हाला. मी म्हणतो. आय से. आय से. से म्हणजे म्हणणे. आय म्हणजे मी. मी म्हणतो. आय से. मी म्हणत नाही. आता सांगितलं तुम्हाला प्रेझेंटचं नेगेटिव्ह सेंटेन्स. आय डू नॉट से. आय डू नॉट से किंवा आय डोंट से. आय डोंट से. मी म्हणालो. पास्ट. आय सेड. आय सेड. से, सेड, सेड. फर्स्ट फॉर्म से आहे, सेकंड आणि थर्ड फॉर्म सेडच आहे म्हणून इथे सेड घेतलं. आता तुम्हाला पास्टच नेगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं आहे. म्हणायचं आहे तर कसं? मी म्हणालो नाही. सिंपल. आय डिड नॉट से. आय डिड नॉट से. डिड का घेतलं? पास्टचं आहे म्हणून. नेक्स्ट. मी म्हणेन. फ्युचरचं सेंटेन्स. आय विल से. आय विल से. मी विचार करतो. आय थिंक. आय थिंक. विचार करणे थिंक आणि मी म्हणजे काय? आय. आय थिंक. मी विचार करतो. मी विचार केला. आय थॉट. आय थॉट. थिंकचं सेकंड फॉर्म आहे थॉट आणि हे पास्टचं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे थॉट घेतलं.
मी विचार करेन. आय विल थिंक. आय विल थिंक. आय होप तुम्हाला समजत असेल प्रेझेंटचं, पास्टचं आणि फ्युचरचं सेंटेन्स कसं बनवायचं. मी विकतो. आय सेल. आय सेल. सेल म्हणजे विकणे. आय म्हणजे मी. आय सेल मी विकतो. मी विकलं. आय सोल्ड. आय सोल्ड. मी विकेन. आय विल सेल. आय विल सेल. गाईज, जर तुम्हाला वर्बचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म किंवा फोर्थ फॉर्म हे जर तुम्हाला माहीत नसेल, यावरती आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ बघा तुम्ही. तुम्हाला खूप सारे वर्ब्सचे फॉर्म्स माहीत होतील आणि वर्बसुद्धा माहीत होतील. त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मी विकणार नाही. मी विकणार आहे. आय विल नॉट सेल. आय विल नॉट सेल. तुम्ही म्हणताय की मी विकणार नाही, फ्युचरबद्दल बोलताय म्हणून इथे विल नॉट घेतलं. बरोबर. मी एक पत्र लिहितो. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. प्रेझेंटचे सेंटेन्स. मी एक पत्र लिहिलं. आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर. मी एक पत्र लिहीन. आय विल राईट अ लेटर. आय विल राईट अ लेटर. नेक्स्ट. मी पाणी पितो. आय ड्रिंक वॉटर. आय ड्रिंक वॉटर. आय म्हणजे मी, पिणे ड्रिंक, वॉटर पाणी. आय ड्रिंक वॉटर. मी पाणी पितो. मी पाणी प्यायलो किंवा मी पाणी पिलो. आय ड्रँक वॉटर. मी पाणी पिन. आय विल ड्रिंक वॉटर. आय विल ड्रिंक वॉटर. मी झोपेतून उठतो. आय वेकअप. आय वेकअप. वेकअप म्हणजे झोपेतून उठणे आणि आय म्हणजे काय, मी, माहीत आहे. आय वेकअप. मी झोपेतून उठतो. मी झोपेतून उठले. पास्टचं सेंटेन्स. आय वोकअप. आय वोकअप. मी झोपेतून उठेन. आय विल वेकअप. आय विल वेकअप. मला माहीत आहे. आय नो. आय नो. मला माहीत होतं. आय न्यू. आय न्यू. मला माहीत असेल. आय विल नो. आय विल नो. मी तुला काही पैसे देतो. आय गिव यू सम मनी. आय गिव यू सम मनी. गिव म्हणजे काय, देणे. सम म्हणजे काही. सम काही पैसे. सम मनी. आय गिव यू सम मनी. मी तुला काही पैसे दिले. पास्ट. आय गेव यू सम मनी. आय गेव यू सम मनी. सेकंड फॉर्म गेव. मी तुला काही पैसे देईन. फ्युचर विल सोबत फर्स्ट फॉर्म. आय विल गिव यू सम मनी. आय विल गिव यू सम मनी. मी लवकर येतो. आय कम सून. आय कम सून. मी आय लवकर, सून आणि येतो कम. मी लवकर येतो. आय कम सून. मी लवकर आलो. पास्ट सेंटेन्स म्हणजे एखादी क्रिया झाली. आय केम सून. आय केम सून. सेकंड फॉर्म केम. मी लवकर येईन. फ्युचरचं सेंटेन्स आहे विल सोबत फर्स्ट फॉर्म. आय विल कम सून. आय विल कम सून. आय विल कम सून. मी लवकर येईन. आय विल कम सून. मी भाजी विकत घेतो. आय बाय व्हेजिटेबल्स. आय बाय व्हेजिटेबल्स. बाय म्हणजे विकत घेणे. व्हेजिटेबल्स भाजी. मी भाजी विकत घेतो. आय बाय व्हेजिटेबल्स. मी भाजी विकत घेत नाही. सिंपल आहे. प्रेझेंटचं नेगेटिव्ह सेंटेन्स. आय डू नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय डू नॉट बाय व्हेजिटेबल्स किंवा आय डोंट बाय व्हेजिटेबल्स. जेव्हा डू नॉटचा किंवा डज नॉटचा यूज करता तिथे तुम्हाला बाय फर्स्ट फॉर्मचाच यूज करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. मी भाजी विकत घेतली. आय बॉट व्हेजिटेबल. आय बॉट व्हेजिटेबल. बॉट सेकंड फॉर्म. मी भाजी विकत घेतली नाही.
पास्टबद्दल बोलताय तुम्ही, नेगेटिव्ह सेंटेन्स आहे पास्टचं. आय डिड नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय डिड नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय डिड नॉट बाय व्हेजिटेबल्स. डीड घेतल्यानंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे, बरोबर. म्हणून डीड आल्यानंतर आपण बाय घेतलेला आहे, बॉट नाही. मी भाजी विकत घेईन. आय विल बाय व्हेजिटेबल. आय विल बाय व्हेजिटेबल्स. आय विल बाय व्हेजिटेबल्स. विल सोबत बायचा यूज, फर्स्ट फॉर्मचा यूज. मी भाजी विकत घेणार नाही. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे पण फ्युचरचं, विल नॉटचा यूज करा. आय विल नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय विल नॉट बाय व्हेजिटेबल्स. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यूजफुलसुद्धा असेल. आणि आता तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे सेंटेन्स प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये बोलू शकणार आहात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.